आज आम्ही दोडक्याची चटणी बनवणार आहोत. हो, भाजी न बनवता आज आम्ही चटणी बनवणार आहोत. ज्यांना कोणाला दोडका आवडत नसेल त्यांनी तरी ही रेसिपी 100% ट्राय केली पाहिजेत आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते किंवा ही चटणी आवडली का नाही. कारण मी 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला ही चटणी आवडेल आणि नॉट ओन्ली आवडेल, तुम्ही ही परत नक्की ट्राय कराल. ॲक्च्युली माझ्या मामींची रेसिपी आहे ही. मला बिलकुल दोडका आवडत नाही, पण जेव्हा मामी ही चटणी बनवतात तेव्हा आमच्या पूर्ण घरामध्ये ही चटणी चाटून पुसून खाल्ली जाते, संपवली जाते. अर्थातच प्रचंड सोपी रेसिपी आहे. दोडका बारीक चिरून घ्यायचा आणि अगदी चमचाभर तेलामध्ये दोडका जो आहे तो परतून घेतलेला आहे इथे. त्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे, छोटंसं ओलं खोबरं, आणि त्यानंतर 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेले आहे, 1 चमचा जिरे वगैरे घ्यायचं आणि 5 ते 6 हिरवी मिरची घ्यायची तिखटसाठी आणि कोथिंबीर, आणि आपला जो भाजलेला दोडका जो आहे तो परतलेला दोडका तो सुद्धा वाटण्यासाठी ॲड करायचा. मीठ आणि थोडीशी साखर पण टाकायची, छान अशी गोडसर चव येते त्याच्यामुळे. आणि त्यानंतर आता चटणी बनवून घ्यायची, मिक्सरला वाटून घ्यायची. वाटणामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं आहे पाणी, आणि पुन्हा एकदा मिक्सर करून घ्यायचा. कन्सिस्टन्सी साधारण अशी झाली पाहिजे. आणि ही आहे आपली दोडक्याची चटणी तयार आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडते का नाही.